हे काय करून बसलो आम्ही? काही काळासाठी आम्हाला आमच्या रागावर संयम ठेवायला हवा होता. हे काहीतरी भलतंच घडून बसलंय. येणाऱ्या इलेक्शनमध्ये ऑपोजिशन नक्कीच याचा इश्यू करणार. हे तिकीट मिळवण्यासाठी आम्हाला खूप मेहनत घ्यावी लागली आहे. या चुकीमुळे आमचं पॉलिटिकल लाईफ डिस्टर्ब व्हायला नको. काय करून बसलो आम्ही? आम्हाला नताशाला मारायचं नव्हतं, पण रागाच्या भरात हे जे काही आमच्यातून घडलंय ते कुणाला कळता कामा नये. कधीच. नताशामुळे यापूर्वी आमचं खूप नुकसान झालंय. आता होऊ देणार नाही. ही निवडणूक आम्ही हातची जाऊ देणार नाही. नताशामुळे आम्ही आमचं नुकसान करून घेणार नाही. कधीच नाही. काय झालं भैयासाहेब? तुम्हाला काही हवंय का? तुला काय करायचंय? का प्रत्येक वेळेस लुडबुडतेस? चालते हो. हो. खंडो, ग्लास आण. चल ज्यूस पिऊन घे. तुला मगाशी आम्ही सांगितलं ना, आम्हाला ज्यूस नको आहे. कशासाठी घेऊन आलीस तू? काय झालंय विक्रम? रात्रीच्या वेळी एवढी चिडचिड का करतोयस? चल हे घे. तुमच्या दोघा भावांचा प्रॉब्लेम काय आहे ना तेच मला कळत नाही. तिथे भैयासाहेबांना काही विचारलं की ते नीट उत्तर देत नाहीत, आणि आता तूही. त्यांना काय झालं चिडायला? माहित नाही. मगाशी जेवायच्या वेळेला बाहेर चालले होते म्हणून म्हटलं जेवून जा, तर राग आला. आणि आता अजूनही ड्रिंक्स घेत बसले आणि आता ग्लास फोडला. कुणास ठाऊक काय झालं. आता त्यांना चिडायला काय झालं आम्हाला कसं कळलं? भांडले असेल कोणाची तरी. त्यांना चिडायला किंवा दारू प्यायला कारण लागतं. आणि तू तरी कुठे नीट वागतोस? तुलाही काही विचारलं की तू नीट उत्तर देतच नाहीयेस, सारखी चिडचिड करतोयस. बैस. देव्याने तुझा काहीतरी गैरसमज होता. रणवीराजांच्या चिडण्याचा आणि आमचा बाहेर जाण्याचा काही संबंध नाही. आम्हाला इथे बसून खरंच खूप अस्वस्थ वाटत होतं म्हणून आम्ही बाहेर गेलो होतो. खरं बोलतोस? तुझी शपथ. मग ज्यूस पी. अरे आम्ही खरंच सांगतोय, त्यासाठी ज्यूस पिण्याची काय गरज आहे? गरज आहे. पी पी म्हटलं ना. हे बघ आम्हाला पी 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 पी. नमस्कार साहेब. तू का थांबलायस इथं? तुला सांगितलेलं काम केलंस ना तू? हो साहेब. साहेब, नताशा भेटली ना तुम्हाला? काय? हो साहेब. साहेब, नताशा भेटली ना तुम्हाला? 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 हो साहेब.
हे घे तुझे पैसे आणि चालतो इथून. फालतू चौकशा नको. साहेब म्हणजे तुमचं काम नाही झालं? नताशा नव्हती तिथे. आमचा सुगाव लागला असावा तिला. पसार झाली ती. साहेब हे कसं शक्य आहे? मी तिथे बारीक लक्ष ठेवून. निघ म्हटलं ना, निघायचं. नमस्कार वहिनी साहेब. नमस्कार. नताशाचा शोध लावायला तुम्हालाच सांगितलं होतं ना? हो. मग भेट झाली रणवीर राजेंची नताशाशी? नाही, मलाही तेच कळत नाहीये. वहिनी साहेब, मी स्वतःच्या डोळ्याने तिला घरात जाताना पाहिलंय आणि ती बाहेरही नाही आली. मग साहेबांना ती आत कशी नाही भेटली मला काहीच कळत नाहीये. तुम्ही नीट लक्ष ठेवून होतात ना? नीट पहारा देत होतात ना? हो वहिनी साहेब. काही चूक नाही ना झाली? कसं शक्य आहे वहिनी साहेब? साहेबांनी मला एक काम सांगितलं आणि माझ्याकडनं चूक होईल? होऊ शकत नाही. वहिनी साहेब, मी खरं सांगतोय. ती जेव्हा आत गेली मी बाहेरच होतो पहारा देत. ती बाहेर आलीच नाही. ठीक आहे. चहा कॉफी काय घेणार तुम्ही? नको. तुम्ही विचारलात, मन भरून पावलं. पुढे काही गरज लागली तर मला अवश्य सांगा. जी. येतो मी. या. देवयानी, चला आम्ही निघतो. आम्हाला उशीर होतोय. बाय. विसरला नाहीयेस ना काही? नाही, ठीक आहे. हीच तर फाईल आम्हाला हवी होती, ती घेतली. हां थांबा. नाही, मोबाईल्स पण घेतलेत, पाऊच घेतलाय. नाही, काही नाही विसरलो. चल निघतो आम्ही. आणि हां, आम्हाला रात्रीला उशीर होईल. आमच्यासाठी वाट बघत बसू नकोस. जेवून घे. ठीक आहे, चल बाय. विक्रम, मी काय म्हणते की नक्की काही विसरला नाहीयेस ना? म्हणजे बघ आठवण की नाटक करतोय. तू काय लपून ठेवलंस काय? नाही नाही, आम्ही सगळं ऑफिसला जाताना ज्या गोष्टी घेतो त्या सगळ्या घेतल्यात बरोबर. नाही नाही, काही विसरलो नाही. चल. ठीक आहे, ठीक आहे. नाही विसरलायस ना, मग जा. ए एक्सक्यूज मी. काय आता आमच्या लक्षात आलं मी काय विसरलो. हे खरंच लक्षात आलं. सॉरी 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 सॉरी. अच्छा, म्हणून एवढी रागवलेस आमच्यावर? रागवली नाहीये विक्रम, पण तुझं लक्षच नसतं माझ्याकडे. सतत ऑफिसच्या कामात बिझी असतोस आणि मग नाहीतर काहीतरी विचार करत बसला असतोस. मला काही सांगतही नाहीस. सॉरी म्हटलं ना मी. आता सॉरी म्हटलंय ना. आम्ही कान पकडून उभे राहू, कांठे धरून उभे राहू का पाय? तसं नाहीये विक्रम. मला सतत असं वाटतं की तू बदलतोयस. माझा पूर्वीचा विक्रम कुठेतरी हरवलाय. पूर्वी सतत तुला मी तुझ्या नजरेसमोर असायला हवी होती. आता तुझं माझ्याकडे लक्षच नसतं. पूर्वी प्रेमाच्या गोष्टी केल्याशिवाय तू ऑफिसला जायचं नाहीस. आता तुझ्या ते लक्षातही नसतं. तू बदललायस विक्रम. आम्ही बदललो नाही होते. आम्ही आहोत तसेच आहोत. आणि जरी आम्ही बदललो ना तरी ते जगासाठी, तुझ्यासाठी कधीच नाही. आजही आमचं तुझ्यावर तितकंच प्रेम आहे जितकं पूर्वी होतं. आजही आम्हाला तू तितकीच हवी आहेस. त्यामुळे प्लीज आमच्या प्रेमाविषयी तुझ्या मनात कधी शंका आणू नकोस. मग मला असं का वाटतं की तू माझ्यापासून लांब चाललायस?
रागावलायस का माझ्यावर? माझ्यामुळे तुला खूप त्रास होतो. काय वेडी आहेस का तू देवयानी? प्लीज तू असलं काहीतरी मनात आणू नकोस अजिबात. आणि त्या विषयाची सतत आम्हाला आठवण पण करून देऊ नकोस. आम्हाला फक्त थोडासा वेळ हवाय, बस, बाकी काही नाही. सॉरी. चल आम्ही जाऊ, ऑफिसला उशीर होतोय. स्माइल कर. बाय. बाय. यापुढे नाही विसरा. केतकी, केतकी, तयार होतेस पटकन, आपल्याला निघायचंय ना, डॉक्टरांकडे जायचंय. डॉक्टर म्हणजे सायकॅट्रिस्ट ना? हो, डॉक्टर देशपांडे. पटकन तयार हो, आपल्याला लगेच निघायचंय. हा मामा, मी त्यांच्याकडे येणार नाहीये. त्यांच्याकडे यायची मला काहीच गरज नाहीये. तू का हट्टीपणा करतेस? हे बघ, तुझं चांगलं व्हावं म्हणूनच आम्ही हे सगळं करतो ना. पटकन तयार हो आधी. काय प्रूव्ह करायचंय तुम्हाला? की मी वेडी झाली, सायकिक झाले ना? तुमच्या या अशा टॉर्चरस वागण्याने ना आता जगालाही मी तेच वाटणार आहे. तू मिसअंडरस्टँडिंग करणं बंद करणार आहेस का आता? अगं, आपल्याला फक्त त्या डॉक्टरांना जाऊन भेटायचंय, त्यांना तुझ्याशी बोलायचंय, इतकंच. किती गोड समजूत काढतेस मामा तू माझी. अशी खरोखरच वागली असतीस ना तर आज हा दिवस बघावा नसता लागला. हे बघ केतकी, आधी आपण डॉक्टरांकडे जाऊन येऊया आणि मग तुला काय बोलायचं ते माझ्याशी बोल, कळलं? पण आत्ता पटकन तयार हो आणि लवकर निघ. मामा, मी तुला आधीच सांगितलंय मला कुठेही यायचं नाहीये. हे बघ केतकी, मी आधीच तुला सांगते. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. केतकी, तयार झालीस का? चल बाबा, लवकर आटोप. आपल्याला डॉक्टरांकडे जायचंय, तिथून मला एका अर्जंट मीटिंगला सुद्धा जायचंय. चल चल चल. डॅड, तुमचा मीटिंगला जायचा निर्णयच बरोबर आहे. असंही माझ्यावर तुम्ही वेळ वाया घालवू नका. तुम्ही जा तुमच्या मीटिंगला. मला नाही जायचंय त्या डॉक्टरांकडे. केतकी, काय वेडेपणा चालवलायस? आपल्याला डॉक्टर देशपांडेंकडे जायचंय. डॉक्टर देशपांडे, वेल नोन सायकॅट्रिस्ट. आता 3-3 महिने त्यांची अपॉइंटमेंट लोकांना मिळत नाही. आपल्यासाठी त्यांनी वेळ काढलाय. आणि बघ बेटा, आय एम शुअर तुझा प्रॉब्लेम ते नक्की सॉल्व्ह करतील. डॅड, ते किती मोठे डॉक्टर असले तरी मला त्यांच्याकडे जायचं नाहीये. आणि मुळात माझा काय प्रॉब्लेमच नाहीये. तुम्ही उगाच या गोष्टीचा इश्यू करताय. इशू? आम्ही इशू करतो? वेळेआधी प्रिकॉशन नको का घ्यायला? का वेळ हातात निघून जायची वाट बघायची? आजची वेळ निघून जाईपर्यंत? म्हणजे तुम्ही दोघांनी असा समज करून घेतलाय की मी आता वेडी झाले, सायकिक झाले ना? प्लीज तुम्ही जा इथून. असंही तुम्हाला दोघांना समजावून मी थकले. आता जा तुम्ही इथून. प्लीज लीव मी अलोन. जा तुम्ही इथून. असं करू नको. माझा वेडेपणा करू नकोस. वेडेपणा करू नको. असं नको करू. तुम्ही जा इथून. मी माझं काहीतरी बरं वाईट करून मी माझा हात कापून घेईन. अगं, जा तुम्ही इथं. असं नको करू. ठीक आहे, ठीक आहे. आपण डॉक्टरकडे जायचं नाहीये ना? नको जाऊया ना, नको जाऊया. हो, खरंच नको जाऊया. कुठेही नेत नाही होत आम्ही तुला. पण असा वेडेपणा नको करू. जातो आम्ही, जातो. तू असं काही करू नको प्लीज. तू चल चल चल. नको केतकी.
मला गर्व आहे की मी एका पुरुषासोबत राहते. तू शंड आहेस, शंड. आम्हाला बाईसाहेबांच्या गाडीची चावी द्या. आजपासून आम्ही त्यांची गाडी चालवणार. आमची गाडी त्यांना द्या. मीरा, this is really serious situation. Day by day, she is becoming very difficult to understand. I don't. हे जर तिचं असं चालू राहिलं ना तर मला भीती वाटते एक दिवस ती आपल्या जीवाचं काही नाही, खरं म्हणजे मलाही तशीच भीती वाटते. पण बघ ना, ती आपलं काहीच ऐकायला तयार नाही, आपल्याबरोबर डॉक्टरांकडे यायला तयार नाही. मग मला खरंच कळत नाही की आपण या परिस्थितीत करायचं काय. मला तरी ही सिम्पटम्स काही चांगली दिसत नाहीयेत. याच्यावर आता एकच ऑप्शन आहे, एकच पर्याय आहे. ती जर डॉक्टर देशपांडेंकडे यायला तयार नसेल तर आपण डॉक्टर देशपांडेंना इथे बोलवूया. हां, म्हणजे काय, म्हणजे का त्यांनी एकदा जर तिला बघितलं ना तर कदाचित त्यांना अंदाज येईल एक्झॅक्टली तिचा प्रॉब्लेम काय आहे. मी एक काम करतो, मी आजच त्यांच्याशी फोनवर बोलून घेतो. ओके. मला मीटिंगला पण उशीर होतोय, मी निघू. हां, ठीक आहे. खंडू, जी ताई. ड्रायव्हरला गाडी काढायचं. हॅलो, नमस्कार मॅडम, आम्ही प्रियदर्शिनी. जी, आम्ही पोचतोय, वेळेवर पोचतोय. नाही, नका काळजी करू, पोचतोय आम्ही. जी. ड्रायव्हर, ताईसाहेबांची गाडी काढा. काय झालं रे? भैयासाहेबांनी तुमची गाडी नेली आहे आणि त्यांची गाडी तुम्हाला वापरायला सांगितली आणि ह्याच्यापुढे त्यांची गाडी कधीच वापरणार नाहीत. ठीक आहे, ती गाडी काढायचं. वहिनी, तुम्ही कुठे बाहेर चाललाय? वहिनी, काय झालं? एवढा कसला विचार करताय? देऊ, अगं रणवीर राजे त्यांची गाडी न घेता गेलेत, आमची गाडी घेऊन गेले आणि आम्हाला त्यांची गाडी वापरायला सांगितली. मग त्यात एवढा विचार करण्यासारखं काय? नाही अगं देऊ, ते कधीही स्वतःची गाडी दुसऱ्याला वापरू देत नाही. नेहमी स्वतःच्याच गाडीने प्रवास करतात. आणि आज अचानक वहिनी, म्हणजे काल रात्री सुद्धा भैयासाहेब खूप अपसेट होते. ते कुठेतरी बाहेर चालले होते आणि खूप अस्वस्थ वाटत होते. ग्लासही फोडला त्यांनी. मी विचारलं तर माझ्यावरच ओरडले. मला असं वाटतं की बाळाचा आपला निर्णय त्यांना कदाचित नाही देव, हे कारण नाही वाटत मला. काल ते नताशाला भेटायला गेले होते. नताशा? म्हणजे नताशा सापडली आहे? कुठे आहे ती? पण रणवीर असे म्हणाले की नताशा त्यांना भेटलीच नाही. नताशाला नक्की कळलं असेल.
भैयासाहेबांना कळलंय ती कुठे आहे, म्हणूनच ती पळून गेली असेल. देव ज्या माणसाला नताशाच्या घराबाहेर पहारा देण्यासाठी ठेवलं होतं त्याचं असं म्हणणं आहे की रणवीर राजे नताशाच्या घरात गेल्यापासून नताशा बाहेरच आली नाही. मग त्यांची भेट झाली नाही हे कसं शक्य आहे? नक्कीच काहीतरी विचित्र घडतंय. म्हणजे भैयासाहेब काहीतरी लपवत आहेत का? आम्हालाही असंच वाटतंय देव. खूप विचित्र वागतायत रणवीर राजे. जो माणूस स्वतःची गाडी दुसऱ्या कुणाला वापरायला देण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही आणि आज ते म्हणाले की स्वतःची गाडी कधीही वापरणार नाही. असा काय प्रसंग घडला असेल?